नमस्कार. 16 संस्कार हे हिंदू धर्मातील पारंपरिक वैदिक विधी आहे. गर्भधारणेपासून ते मृत्यूपर्यंत या संस्कारांचा उद्देश व्यक्तीतील चांगले गुण वाढवणे आणि वाईट दोष कमी करणे हा आहे, ज्यामुळे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक शुद्धी होते. संस्कार ही कृती सतत करायची असते आणि ते होतही असते. आपल्या आईवडिलांकडून, गुरूंकडून जसा जसा माणूस वाढत जातो तसे तसे त्याच्यावर वेगवेगळे संस्कार होत असतात. कसे वागायचे, बोलायचे, राहायचे असे संस्कार सतत होत असतात आणि या सगळ्या संस्कारांना आत्मसात करत माणूस घडत असतो. आपला धर्म हा नेहमीच आपल्यावर संस्कार करत असतो. आपली कर्मे अत्यंत आनंदात करणे हाच असतो धर्म आणि याच धर्माच्या सर्व गोष्टी व्यवस्थित करता याव्यात यासाठी हिंदू धर्मामध्ये 16 संस्कारांची रचना करण्यात आली आहे. ती 16 संस्कार गर्भधान संस्कार, पुंसवन संस्कार, अन्वलोभन संस्कार, सीमंतोन्नयन संस्कार, जातकर्म संस्कार, नामकरण संस्कार, सूर्यावलोकन संस्कार, निष्क्रमण संस्कार, अन्नप्राशन संस्कार, वर्धापन संस्कार, चूडाकर्म संस्कार, त्यानंतर अक्षरारंभ संस्कार, उपनयन संस्कार, समावर्तन संस्कार, विवाह संस्कार आणि अंत्येष्टी संस्कार. चला तर प्रत्येक संस्काराविषयीची सविस्तर माहिती, महत्त्व जाणून घेऊया. गर्भधान म्हणजेच गर्भधारणा हा पहिला संस्कार आहे. हा संस्कार व्यक्तीने गृहस्थ जीवनात प्रवेश केल्यानंतर तिचे प्रथम कर्तव्य म्हणून ओळखला गेला आहे. व्यक्तीला तिचे मूल्य निरोगी असावे, ते मूल गुणवान व्हावे यासाठी गर्भधारणेपूर्वी शरीर आणि मन यांच्या शुद्धीसाठी गर्भधान संस्कार करतात. त्या संस्कारात मंत्र आणि होम हवन यांद्वारे देहशुद्धी केली जाते. या संस्काराला ऋतुशांती संस्कार असेही म्हणतात. यामध्ये पती पत्नीच्या उजव्या नाकपुडीत अश्वगंधा किंवा दुर्वांचा रस पिळतो. त्यानंतरचा संस्कार हा पुंसवन संस्कार. हा 16 संस्कारांपैकी दुसरा संस्कार आहे. पुंसवन म्हणजे स्त्री गर्भवती झाल्यानंतर ती स्त्री व तिची होणारी संतान हे शारीरिक व मानसिक दृष्ट्या सुदृढ आणि निरोगी असावेत म्हणून केला जाणारा संस्कार होय. हा संस्कार साधारणपणे 3ऱ्या महिन्यात केला जातो. तसेच 3ऱ्या महिन्यात गर्भातील शिशूचा मेंदू विकसित होण्यास सुरुवात होते आणि शिशू गोष्टी आत्मसात करायला सुरुवात करतो, म्हणून देखील हा संस्कार केला जातो. या संस्काराचे एक उदाहरण म्हणजे एका कथेनुसार अभिमन्यूने माता द्रौपदीच्या गर्भातच चक्रव्यूह नीतीचे ज्ञान मिळवले होते. यानंतरचा संस्कार हा अन्वलोभन आहे. हा हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकी तिसरा संस्कार असून पुंसवन संस्कारासारखाच असतो. हा संस्कार गर्भ राहिल्यानंतर 3ऱ्या महिन्यात केला जातो. बलवान, पराक्रमी तथा इंद्रिय विजयी संतती निर्माण व्हावी असा या संस्कारामागचा अर्थ आहे. यात देखील दुर्वांचा रस उजव्या नाकपुडीत पिळला जातो. यानंतरचा संस्कार हा सीमंतोन्नयन संस्कार म्हणजेच डोहाळ जेवण. हा संस्कार साधारणपणे 6व्या महिन्यानंतर केला जातो. या संस्काराद्वारे सौभाग्यवती स्त्रिया एकत्र जमून गर्भवती स्त्रीचे कौतुक करतात. तसेच तिच्या मनाला प्रसन्न वाटावे म्हणून गाणे गातात. झुल्यावर बसून तिची ओटी भरतात. शिशूमध्ये चांगले गुण, विचार यावेत यासाठी आपापल्या पद्धतीने तिला प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करतात. सीमंतोन्नयन म्हणजे सौभाग्याने धन्य होणे. या संस्काराचा मुख्य उद्देश गर्भ व गर्भाची आई यांचे रक्षण करणे हा आहे. यानंतर 5वा संस्कार हा जातकर्म. यामध्ये बाळाचा जन्म झाल्यानंतर केलेला विधी आहे. हा जन्माच्या वेळी केला जातो. नवजात बाळाच्या जिभेवर तूप व मध दिले जाते. काळानुसार हा संस्कार फार कमी प्रमाणात होत आहे. यानंतरचा संस्कार हा नामकरण संस्कार म्हणजे बारसे. जन्माला आलेल्या बाळाचे नाव ठेवणे. हा संस्कार बाळ जन्माला आल्यानंतर 12व्या दिवशी करतात. बाळाच्या कुंडलीवरून त्याचे जन्म नाव ठेवले जाते. नामकरणाकरिता इतर कुठला शुभ दिवस पाहण्याची गरज नाही. याच दिवशी किंवा 16व्या दिवशी बाळाचे कान टोचले जातात. या दिवसाच्या व्यतिरिक्त बारसे करायचे असल्यास शुभवार व तिथी बघावी लागते, ज्यामध्ये संकल्प करून गणपती पूजन, पुण्याहवचन करून तांदळाच्या राशीवर बाळाचे नाव लिहिले जाते. यानंतरचा संस्कार सूर्यावलोकन. 16 संस्कारांपैकी हा 7वा संस्कार आहे. पूर्वी बालक जन्माला आल्यानंतर ते आपल्या आईसह अंधाऱ्या खोलीमध्येच असायचे. त्यामुळे त्याला सूर्याचे तेज व प्रकाश दाखवण्यासाठी, उजेडाचा अनुभव घेण्यासाठी सूर्यदर्शन करायचे. पण आता हा संस्कार देखील काळाच्या मागे गेला आहे. त्यानंतर निष्क्रमण संस्कार.
हा विधी बाळाच्या 4थ्या महिन्यामध्ये केला जातो। निष्क्रमण म्हणजे बाहेर काढणे, म्हणजे बाळाला घरातून बाहेर घेऊन जायचे, म्हणजे त्याला ऊन वारा बाहेरील वातावरणाचा अनुभव करणे। या संस्काराद्वारे बाळाला जगाचे दर्शन घडवणे हाच हेतू या संस्काराचा आहे। त्यानंतरचा संस्कार हा अन्नप्राशन संस्कार म्हणजेच उष्टावण। या दिवशी बाळाला पहिल्यांदाच अन्न खाऊ घातले जाते। हा विधी साधारणपणे 6 महिन्यानंतर केला जातो। या संस्काराद्वारे देवतांची पूजा करून बाळाला पौष्टिक अन्न किंवा खीर खायला दिली जाते। अन्नप्राशन संस्कार हा 16 संस्कारांपैकी 9वा संस्कार आहे। व्हिडिओ जास्त मोठा होत असल्या कारणाने यापुढील संस्कार आपण 16 संस्कार भाग 2 मध्ये बघणार आहोत। त्यासाठी भाग 2 बघायला विसरू नका। अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।